दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे लहान भाऊ धनंजय देशमुख उद्या मस्सादोकमध्ये टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। खंडणी प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी देशमुखांची मागणी आहे। तसंच कराडवर हत्येप्रकरणी कारवाई का केली नाही असा सवालही त्यांनी विचारलाय। धनंजय देशमुखांचं मस्सादोक ते ग्रामस्थही मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। जर ह्या आरोपीला मोक्का अंतर्गत मोक्का आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो। त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला। सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपून घेणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।